श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ज्या घरातील स्त्री सकाळी फक्त 5 मिनिटं देवाशी अशा पद्धतीने बोलते, त्या घरात लक्ष्मी थांबते. एकदा तुम्ही आजमावून बघा. ज्यांच्या घरी लक्ष्मी नांदते त्या स्त्रिया रोज 5 मिनिटं फक्त देवाशी असं बोलतात. अशी स्त्री लक्ष्मीला आणि सुख वैभवाला घरात खेचून आणते. मैत्रिणींनो, मग तुम्ही केव्हा सुरुवात करताय? एक स्त्री सकाळी उठते, सगळं घर तिच्या हातून जागं होतं. स्वयंपाकघरात आधी जाते, घर साफ करते, पाणी गरम करते, सगळ्यांची काळजी घेते. पण स्वतःसाठी ती फक्त 5 मिनिटं काढते आणि त्या 5 मिनिटात तिचं संपूर्ण नशीब बदलतं. कारण त्या 5 मिनिटात ती बसलेली असते देवासमोर आणि लक्ष्मी माता तिच्या दारातच थांबलेली असते. या गोष्टी ऐकून तुमचंही मन बदलेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका. सकाळच्या 5 मिनिटांचे अद्भुत रहस्य काय? सकाळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त आणि ब्रह्ममुहूर्तीत केलेली एकही गोष्ट आयुष्य बदलू शकते. सकाळी देवासमोर बसणे फक्त एक धार्मिक कर्म नसून तो असतो एक दैवी संवाद. ज्या स्त्रिया रोज सकाळी देवासमोर 5 मिनिटं नुसत्या हात जोडून बसतात, त्यांचं मन शांत राहतं, विचार सकारात्मक होतात आणि लक्ष्मी मातेचं स्थायिक होणं सुरू होतं. पण हे 5 मिनिटं कसं बसायचं? काय बोलायचं देवाशी? काही विशेष पद्धती आहेत का? चला पाहूया त्या 12 अद्भुत गोष्टी ज्या 5 मिनिटात केल्यावर तुमचं घर, आयुष्य आणि नशीब हे तिन्ही बदलतील. त्या 12 गोष्टी ज्या फक्त 5 मिनिटात लक्ष्मीला तुमच्याकडे आकर्षित करतात. नंबर 1. प्रथम मी आभारी आहे असं मनात म्हणा. देवापुढे बसताच मी आभारी आहे हे 5 वेळा म्हणा. हे शब्द तुमचं मन, शरीर, वातावरण सगळं शुद्ध करतात. लक्ष्मीला अशी स्त्री प्रिय असते जी कृतज्ञतेत जगते. जग बदलवायचं असेल तर कृतज्ञतेपासून सुरुवात करा. नंबर 2. दीप लावून डोळे मिटा आणि शांत बसा. दीप म्हणजे तेज, ऊर्जा आणि लक्ष्मीचं प्रतीक. 5 मिनिटं त्या प्रकाशाकडे डोळे मिटून बसा. लक्ष्मीचं तेज तुमच्यात उतरतं. नंबर 3. ओम श्रीम श्रीये नमः हे 5 मिनिटं जपा. हा मंत्र 5 मिनिटे जपा. हा मंत्र ऐश्वर्य आणि समृद्धीचा आहे. फक्त मनात म्हणा, गोड आवाजात म्हणा, पण रोज म्हणा. नंबर 4. देवाला पाणी अर्पण करा. स्त्रियांचं धनसंपत्तीचं हे गुपित आहे. ज्या स्त्रिया रोज देवाला पाणी अर्पण करतात त्यांच्या घरात कधीच पाण्याचं दुर्भिक्ष्य येत नाही आणि पाणी म्हणजेच लक्ष्मीचं स्थिर असणं. नंबर 5. 5 मिनिटात फक्त श्वासावर लक्ष द्या. श्वास म्हणजे प्राण, प्राण म्हणजे ब्रह्म. लक्ष्मी त्या ठिकाणी जाते जिथे श्वास नियंत्रित असतो. नंबर 6. देवांचं स्मरण करताना कधीही मोबाईलकडे पाहू नका. तुमचं लक्ष जितकं देवावर केंद्रित तितकं तुमचं नशीब जागृत होतं. नंबर 7. आपल्या नवऱ्यासाठी आणि मुलांसाठी प्रार्थना करा. लक्ष्मी माता त्या घरात स्थिर होते जिथे स्त्री आपल्या कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना करत असते. नंबर 8. देवीला दररोज फुलं वाहा, विशेषतः गुलाब किंवा मोगरा. फूल म्हणजे शुद्ध भावना. लक्ष्मीला मोहक, सुगंधी, स्वच्छ फुलं आवडतात. नंबर 9. फक्त 5 मिनिटं स्वतःला देवाजवळ मांडा. काहीही मागू नका. कधीकधी न मागताही भरभरून मिळतं. हेच त्या 5 मिनिटांमधलं गुपित आहे. नंबर 10. आपल्या आईवडिलांसाठी मनात शुभ भावना ठेवा. ज्या स्त्रीच्या मनात पालकांबद्दल श्रद्धा आहे तिथे लक्ष्मी थांबते. नंबर 11. संपूर्ण घरासाठी एकाच वाक्यात प्रार्थना करा. देवा, माझ्या घरात नेहमी आनंद, प्रेम आणि समाधान राहू दे. हे वाक्य तुमचे दिवस नक्की बदलून टाकेल. नंबर 12. देवाजवळ बोलताना मी नव्हे तर आपण असा भाव ठेवा. हे आध्यात्मिक गुपित आहे. आपण म्हटलं की अहंकार विरघळतो
आणि लक्ष्मी नक्की येते. या स्त्रिया लक्ष्मीला ओढून घेतात. विशेष त्याचे 11 संकेत काय कोणते? लक्ष्मी कोणाकडे येते? ही केवळ पैसा मिळवणाऱ्याच्या घरी नाही, तर जिच्या घरी शुद्धता, सात्विकता आणि श्रद्धा असते तिच्याकडेच येते. खाली या 11 संकेत वाचा. जर हे तुमच्यात आहेत तर लक्ष्मी तुमच्याकडेच येते. जी स्त्री सकाळी कोणालाही बोलण्याआधी देवाशी संवाद करते. नंबर 2, जी स्त्री सकाळच्या पहिल्या किरणात देवासमोर बसते. नंबर 3, जी स्त्री पाय धुवून, केस विंचारून, साडी नेसून देवासमोर बसते. नंबर 4, जिच्या हाताने रोज एक तरी दिवा लागतो. नंबर 5, जी स्त्री मोबाईलकडे न बघता 5 मिनिटं डोळे मिटते आणि देवाशी संवाद साधते. नंबर 6, जिच्या मनात कोणताही राग नसतो, द्वेष नसतो, देवासमोर बसल्या त्या क्षणी. नंबर 7, जी स्त्री नम्रतेने देवाशी मनात बोलते. नंबर 8, जी मनात म्हणते, देवा मी तुझी आहे. नंबर 9, घरात शांततेचं वातावरण निर्माण करते. नंबर 10, जी रोज देवापुढे काही ना काही अर्पण करते, एखादं तुळशीपत्र, फूल किंवा पाणी. जी स्त्री देवापुढे बसल्यानंतर नवी ऊर्जा घेऊन उठते. अनेक स्त्रियांची सत्य कहाणी त्यांनी केलं आणि काय घडलं. काही स्त्रियांचे अनुभव असे आहेत की एका स्त्रीने फक्त 5 मिनिटं रोज देवासमोर बसायला सुरुवात केली. त्या स्त्रीला 3 महिन्यात तिच्या नवऱ्याचं प्रमोशन झालेलं समजलं. मूल अभ्यासात पुढं गेली, घरात शांतता आली. तिने काहीच मागितलं नव्हतं, पण सगळं मिळालं. कारण ती त्या 5 मिनिटात देवाशी संवाद करत होती आणि स्वतःचं मन निववत होती. बघा, सकाळचे 5 मिनिटं कुणालाही गाठता येतात. तुमच्याकडे सोनं असो किंवा नसो, पण श्रद्धा असेल तर लक्ष्मी माता तुमच्या उंबरठ्यावर नक्की येईल. म्हणून आजपासून 5 मिनिटं काढा, देवासमोर बसा, डोळे मिटा आणि मनापासून बोला. तुम्ही काय मागाल हे महत्त्वाचं नाही, तुम्ही काय दिलं हाच तुमच्या नशिबाचा खेळ बदलतो. मित्रांनो, ज्यांच्या घरी लक्ष्मी नांदते त्या स्त्रिया रोज 5 मिनिटं फक्त देवाशी संवाद करतात. तुम्ही केव्हा सुरुवात करताय? जर ही माहिती मनाला स्पर्शून गेली असेल तर खाली जय लक्ष्मी माता असं लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण पुढचा व्हिडिओ तुम्हाला लक्ष्मी मातेच्या आणखी नवीन काही गुप्त संकेतांबद्दल सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी लक्ष्मीचं नशीब उघडण्याची एक छोटी पण पवित्र सुरुवात आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.